असं म्हणतात की काही गोष्टी अनुभवल्याशिवाय आपल्याला त्याचं अस्तित्व कळत नाही, पण एकदा आपण त्या प्रसंगातून गेलो की त्याचं गांभीर्य कळतं. असाच हा एक भयान अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुयश गुरव यांनी पाठवला आहे. मी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्याचा रहिवासी आहे. हा अनुभव माझ्यासोबत साधारण वर्षभरापूर्वी घडला होता. तेव्हा थंडीचे दिवस होते आणि त्या काळी मी अलिबागमधल्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला होतो. माझे घर हॉटेलपासून साधारण 6 किलोमीटरवर होतं. त्यामुळे कधी कामावर उशीर झाला तर मी हॉटेलच्या स्टाफ रूममध्ये राहायचो. हॉटेलचे स्टाफ रूम म्हणजे एक बंगला होता, जिथे खालच्या फ्लोअरवर मालक व त्यांचे कुटुंब राहायचे आणि पहिल्या फ्लोअरवर स्टाफ राहायचा. तो बंगला म्हणजे 2 BHK अपार्टमेंट होतं, म्हणजे जवळपास 6 खोल्या, जिथे साधारण 15 कर्मचारी राहायचे. हे अपार्टमेंट हॉटेल मालकांनी नुकतेच भाड्यावर घेतले होते आणि ते त्यांना अगदी कमी किमतीत, म्हणजे महिना 7,000 इतक्या कमी किमतीत भाड्यावर मिळालं होतं. मला हे सुरुवातीला माहीत नव्हतं, पण नंतर कळाले की स्टाफ रूममध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रीचे भयानक अनुभव येतात. असं वाटतं की कोणीतरी त्यांच्या अंगावर बसलंय व गळा दाबतंय. मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचो नाही, पण हद्द तेव्हा झाली जेव्हा हे प्रकरण शिगेला पोहोचलं. एके रात्री विक्रम नावाचा एक नेपाळी शेफ अचानक झोपेतून ओरडत उठला. त्याच्या आवाजाने सगळे जागे झाले आणि काय झालं हे त्याला विचारू लागले. तो वेदनेने ओरडत होता. जेव्हा पाहिले तेव्हा कळले की त्याच्या अंगावर नखाने ओरबाडल्याच्या खुणा आहेत, ज्या मी सुद्धा प्रत्यक्ष बघितल्या होत्या. त्यानंतर मात्र सगळ्यांनी थोडी विचारपूस केली. तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांकडून कळले की काही वर्षांपूर्वी या रूममध्ये 5 जणांचं एक कुटुंब राहायचं. एक जोडपं, त्यांचा लहान मुलगा आणि त्या लहान मुलाचे आजी आजोबा. एके दिवस त्या लहान मुलाच्या आईने काही कारणांमुळे आत्महत्या केली. त्यानंतर ते कुटुंब घर सोडून निघून गेलं. बरेच महिने हा बंगला बंद होता, कारण इथे कोणी राहायला धजावत नव्हतं आणि म्हणूनच इतकं मोठं घर फक्त 7,000 महिन्यावर भाड्यावर मिळालं होतं. आम्हाला ही माहिती कळाल्यावर आम्ही हॉटेल मालकाकडे तक्रारी केल्या, पण त्याने काहीच फरक पडला नाही. सारख्या तक्रारी करून सुद्धा रूम काही बदलण्यात आली नाही. या सगळ्या गोष्टी कळल्यावर मात्र मी त्या गेस्ट रूममध्ये राहण्याचे आवर्जून टाळायचो. त्या दिवशी हॉटेलमध्ये इव्हेंट होता आणि तो खूप उशिरापर्यंत चालणार होता. त्यामुळे मला निघायला उशीर झाला. सगळे काही आटोपेपर्यंत रात्रीचे 2:30 वाजलेले. मी विचार केला की एवढ्या रात्री घरी जाण्यापेक्षा आजची रात्र स्टाफ रूम मध्येच काढू. तसेही मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत हॉटेलवरचा स्टाफही होता. 4 ते 5 तास झोप काढून पहाटेच घरी जाऊ असा मी विचार केला. तसेही मी 2 दिवसांची सुट्टी घेतली होती. सगळे काम आटोपल्यावर मी स्टाफ सोबत बंगल्यावर गेलो. तिथे गेल्यावर थोडे फ्रेश झालो आणि मग गप्पा गोष्टी करत करत माझा डोळा लागला.
दिवसभराच्या थकव्यामुळे मला गाढ झोप लागली. डोळे उघडले ते थेट सकाळी 10:30ला. वाटलं की घरी फोन करून कळवावं, म्हणून फोन हातात घेतला. तितक्यात मला समोरच्या बेडरूम मधून दरवाजा 2दा नॉक करण्याचा आवाज आला. मी उठून पाहायला गेलो तर दिसले की बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी आहे. तरी सुद्धा मी कडी उघडून आत पाहिले तर आत कोणीच नव्हते. मी विचार केला की कदाचित घराच्या बाहेरून एखादा आवाज आला असेल आणि मला भास झाला असेल. मी परत येऊन हॉलमध्ये बसलो. तसे पुन्हा एकदा दरवाजा 2दा नॉक करण्याचा आवाज आला. आता मला वाटलं की त्या रूममध्ये राहणारा सलीम किंवा अजय नक्कीच माझी मस्करी करत असणार. मी पुन्हा रागात तिथे गेलो आणि दरवाजा उघडून दरवाजाच्या मागे कोणी लपले आहे का ते पाहू लागलो. पण त्या रूममध्ये कोणीही नव्हतं. तरी सुद्धा मी ती खोली संपूर्ण पाहिली. तिथल्या बाथरूममध्येही जाऊन पाहिलं, पण कोणीही नव्हतं. थोडा का होईना पण मी आतून घाबरलो होतो. झपाझप पावलं टाकत मी त्या रूममधून बाहेर आलो आणि पुन्हा रूमची कडी लावून घेतली. कडी लावल्या लावल्या आतून पुन्हा तसाच दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. मी काही पावलं मागे सरकलो आणि भीतीची एक लहर सर्वांगातून धावून गेली. मला काय जाणवले माझे मलाच माहीत, पण भीती रागात बदलली आणि मी दरवाजा उघडून जोरात चिडून बोललो, कोण आहे? का त्रास देतय? पण काहीच प्रतिसाद आला नाही. जाताना मी 4-5 शिव्याही हासडल्या आणि मग दरवाजा बंद करून माझे सामान घेतले आणि तिथून बाहेर पडलो. सुट्टीचा दिवस होता म्हणून मी रात्री बाहेर जाणार होतो आणि मग तिथूनच खाऊन उशिरा घरी परतणार होतो. ठरल्याप्रमाणे रात्री घरी उशिरा आलो. झोपायची तयारी केली आणि माझा डोळा लागला. आदल्या दिवशी नीट झोप झाल्यामुळे मला झोप लागली खरी, पण ती सावध होती. रात्री अचानक मला जाग आली. वेळ पाहिली तर 3:20 झाली होती. मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. मी झोपताना माझ्या खोलीत लहान बल्ब सुरू ठेवून झोपतो, त्यामुळे मी माझ्या खोलीचे निरीक्षण करू लागलो. एका कुशीवर असल्यामुळे फक्त नजरेने खोली न्याहाळू लागलो. सिलिंगवर बल्बमुळे पडणारी फॅनची फिरती सावली, फिरणाऱ्या फॅनचा आवाज, समोरच्या भिंतीवर लावलेली टुपॅक रॅपरची फोटो फ्रेम, सगळं काही मला स्पष्ट दिसत होतं. त्याच भिंतीजवळ एक कपाट होतं ज्याला एक आरसा होता. नकळत माझं लक्ष त्या आरशात गेलं आणि जाणवलं की मागे कोणीतरी उभं आहे. मी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसलं की मागे 30 ते 35 वर्षांची बाई नाईट सूट घालून उभी आहे. दिसायला एकदम सावळी आणि सामान्य. हे सगळं पाहत असताना माझ्या मनात भीतीचा अजिबात मागमूसही नव्हता. त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहिले. मी घराचा दरवाजा तर नाही ना उघडा ठेवला? कोण आलंय माझ्या घरात? या बाईला आधी तर कुठे बघितलेलं नाही. मी उठून पाहायचा प्रयत्न केला तर मला जाणवलं की मला हालचालच करता येत नाहीये. माझे डोळे सोडून शरीराचा कुठलाच अवयव कार्यरत नव्हता. ती बाई माझ्या मागून बेडला वळसा घालत माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं. ती हास्य नकळत मला आकर्षित करू लागलं. तिचं माझ्या दिशेनं पडणारं प्रत्येक पाऊल माझ्या मनात धडकी भरवू लागलं. ती हळूहळू करत माझ्या बेडवर आली. माझे दोन्ही हात पकडले आणि माझ्या शरीरावर बसली. ती माझ्या अगदी जवळ आली आणि आमचे श्वास एकत्र होऊ लागले. तिने मला चुंबन घेतले. आतापर्यंत मी पूर्णपणे संमोहित झालो होतो. तसाही माझा माझ्या शरीरावर ताबा नव्हताच मुळे
तिच्या हातांचा माझ्या हातांवर होत असलेला स्पर्श, तिच्या छातीचा माझ्या अंगावर पडणारा दबाव आणि तिच्या ओठांचा थंडगार स्पर्श हे सिद्ध करत होता की हा माझा भास नाही. जणू मोहिनी टाकल्यासारखा मी नकळतपणे तिला साथ देऊ लागलो. तितक्यात तिने एक हात माझ्या हातावरून काढला आणि माझ्या अंगावरून फिरवला. तितक्यात विजेसारखी तीव्र लहर माझ्या सर्वांगात पसरली आणि मला वाटलं की मी हे काय करतोय. मी ओरडायचा प्रयत्न करू लागलो, हातपाय हलवून तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागलो, पण काही केल्या मला ते शक्य होत नव्हतं. शेवटी मी मनात हनुमानाचं दोनदा नाव घेतलं आणि मला माझं शरीर तिच्यापासून वेगळं झाल्यासारखं भासू लागलं. तसे जाणवताच मी पुन्हा एकदा नाव घेतलं आणि तिला जोरात माझ्यापासून दूर ढकललं. ती धक्क्याच्या प्रभावामुळे दूर लोटली गेली, पण समोरच्या भिंतीवर आपटण्याऐवजी हवेतच विरून गेली. मी बेडवर उठून बसलो. मला धाप लागली होती, जणू मी बराच वेळ धावत आलोय. ती रात्र मी तशी जागून काढली. दुसऱ्या दिवशी मी हे प्रकरण माझ्या एका मित्राच्या ओळखीच्या एका सिद्ध माणसाला सांगितलं. त्यांनी मला कॉलवर सांगितलं की ती शक्ती माझ्या मागे त्या रूमवरून आकर्षित होऊन आली होती. जर मी तिला साथ दिली असती तर तिने मला तिच्या सोबत तिच्या विश्वात नेलं असतं. मारुती रायाच्या कृपेने मी वाचलो. त्याने सांगितले की मी तुझ्या नावाने देवीला साकडं घातलंय. तू आता काळजी करू नकोस, ती पुन्हा तुझ्या मागे येणार नाही, पण तुला तुझ्या कुलदैवतेचं दर्शन घेऊन यावं लागेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच वेळ काढून आमच्या कुलदैवतेचं दर्शन करायला गेलो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.